एवढे छान मोमोज झाले होते ना, तर मला माझ्यावर विश्वास नव्हता बसत की एवढे छान मोमोज मीच करू शकते म्हणून. एवढे टेस्टी झाले होते ना, तर चला पटकन ना तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी मोमोज बनवत होते. मोमोज बनवण्यासाठी इथं मी ना सगळं साहित्य कट करून घेतलं बारीक. इकडं पीठ बी भिजवून घेतलं होतं. तर नाही तर मी पीठ भिजवून आणि झाकून एका साईडला ठेवून दिलं. आणि जे इथं कट केलेलं होतं ना, ते एका कढाईमध्ये 2 चमचे तेल घातलं. आणि सगळ्यात अगोदर ना इथं बारीक कट केलेला लसूण आणि अद्रक घातलं. एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेतलं होतं. त्यानंतर ना यामध्ये मी हिरवी मिरची घातली. त्यानंतर कांदा घातला आणि गाजर घातलं. गाजर टोमॅटो याला छान असं आहे ना मी सगळं एक एक करत याला घातलं. छान असं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ना खूप सारा जो बारीक चिरलेला कोबी होता तोही घालून घेतला. त्यानंतर ना पुन्हा थोडीशी ना मी हिरवी मिरची घातली होती यामध्ये, मला कमी वाटली म्हणून. त्यानंतर पुन्हा खूप सारी कोथिंबीर घातली आणि छान असं याला 5 ते 7 मिनटं आहे ना कमी गॅसवर शिजवून घेतलं. आणि वरतून ना यामध्ये ना मी टाकलं होतं काळी मिरी पावडर घातलं आणि छान असं हलवून घेतलं. पुन्हा थोडासा ना सोया सॉसही घातला. त्यालाही छान असं मिक्स करून घेतलं. वरतून थोडंसं मीठ घातलं आणि त्याला पुन्हा आहे ना 2 ते 3 मिनटं छान कमी गॅसवर वाफळून घेतलं. आता इकडं ते झालं होतं तोपर्यंत आहे ना इकडे मी चटणी बनवायची तयारी केली. तर ना मी 2 टोमॅटो आहे ना त्याला कट करून घेतले आणि 7-8 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण याला एका पातेल्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये पाणी घालून ना याला छान असं शिजवून घेतलं. ते शिजत होतं तोपर्यंत इकडं मी मोमोज बनवून घेत होते. आता मोमोज बनवण्यासाठी ना मी सगळ्यात अगोदर ना छान अशी ना एक छोटीशी ना चाणकी लाटून घेतली. तर ना मी खरं म्हणजे ना मोमोची रेसिपी पहिल्यांदाच बनवत होते. याच्या अगोदर मी मोमोज बनवलेच नाही. तर पहिल्यांदाच बनवत होते. तर म्हटलं जमते का नाही जमत. तर मग त्यामुळं मग थोडंसं हे होतं. तर ना मग मी ना त्यात छान असं लाटून घेतलं आणि लगेच ना त्यामध्ये जे आपलं बनवलेला होता का आपण जो मसाला सारण तो ते यामध्ये भरून घेतला. आणि बघू शकता अशा पद्धतीने आहे ना शेप दिला. तर मी अगोदरही बनवून घेतले होते, पण मग म्हटलं लास्टवाला तुम्हाला दाखवूया. तर बघू शकता मी अशा पद्धतीने शेप दिला होता. आणि तुम्हाला सांगते एवढे छान असे माझे मोमोज इथं तयार झाले होते ना, तर मलाच एवढी खुशी झाली. कारण की पहिल्यांदा आपण ट्राय केला आणि ते एकदम परफेक्ट जमलं ना, तर खूप छान असा आनंद होतो. आणि बघू शकता किती छान असा माझ्या मोमोजला आकार झाला होता. आणि अशाच पद्धतीने मग मी राहिलेले होते ना ते बी सगळे मोमोज करून घेतले. बघू शकता तर एवढेशेचे आहे ना खूप सारे जास्त मोमोज झाले होते. आणि लगेच ना मग इथं मी त्याला म्हटलं वाफळून घ्यावा. तर वाफळण्यासाठी इथं मी ना एक चाळणी घेतली. त्याला वरतून थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून आपले मोमोज चिपकू नये म्हणून. आणि त्यावर एक एक करून ना सगळे मोमोज इथं मी ठेवून घेतले होते. आणि बघू शकता तुम्ही सगळे ना एकदम छान असे परफेक्ट माझे इथं मोमोज तयार झाले होते. एवढे छान झाले होते ना, तर खूपच छान झाले होते. त्यानंतर लगेच ना मी याला वाफळून घेतलं आणि झाकण ठेवून ना 10 ते 15 मिनटं छान असं वाफळून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं आहे ना आपलं चटणी ही तयार झाली होती. लगेच तिलाही बारीक करून घेतलं मिक्सरला. आणि बघू शकता एकदम हॉटेलसारखी आपली चमचमीत अशी चटणी तयार होती, लाल चटणी. आणि इकडं आपले मोमोज बी छान असे 10 ते 15 मिनटामध्ये झाले होते तयार. आणि बघू शकता एवढे छान मोमोज झाले होते ना, तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटायला एवढे छान आणि मस्त टेस्टी इथं मोमोज तयार होते. तर लगेच मग पटकन डिशमध्ये काढले आणि लगेच आबीला खायला दिले. तर तुम्हाला आजचा मोमोजची रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. बाय.